नमस्कार मित्रांनो, आज कामाला सुट्टी होती त्यामुळे मिस्त्री आणि मी चाललो होतो उल्हासनगरला. मिस्त्रीची वाट बघून माझे पाय थकले, पण मला जो समोरचा नजारा दिसला ना, खूप सुंदर असा नजारा होता पेपगडाचा. अर्धा पाऊण तास झाला तरी मिस्त्रीचा काही तपास नाही यायचा. खूप थकलो होतो. कधी बसत होतो तर कधी गाडीवरती बसत होतो. आत्ताच येईल, नंतरच येईल. त्यानंतर एक गाडी आली. मला वाटलं की मिस्त्रीचीच गाडी आली, पण ती गाडी गेली कळम रोडला. मी होतो दामट आणि निराच्या रस्त्याला. शेवटी फायनली मिस्त्री आलाच आणि मग गाडीत बसून आम्ही निघालो उल्हासनगरच्या दिशेने. त्यानंतर आम्ही कर्जत कल्याण या रस्त्याने पुढे निघालो उल्हासनगरच्या दिशेने. जसं आम्ही पुढे आलो तसं मिस्त्रीने आपला सीट बेल्ट लावला. मलाही वाटलं की मलाही सीट बेल्ट लावायला पाहिजे, म्हणून मी सुद्धा सीट बेल्ट लावून घेतला. तुम्हाला जर कधी चंद्रीला जायचं असेल तर तुम्ही या कासगावच्या कमानीतून सरळ पुढे कोपरेवाडी किंवा चिंचवली इकडे जाऊ शकता, म्हणजेच तुम्ही चंद्रीला पोचाल. ट्रकवाला ना हा रस्ताच देत नव्हता आम्हाला. नंतर फायनली त्याने हात केला आणि आम्ही बाजूने कट मारून निघून गेलो. पुढे आम्ही आलो आणि आम्हाला पाहायला मिळाला पनवेल बडोदरा जो महामार्ग चालू आहे याचा ब्रिज. आणि 80% तरी काम या हायवेचं झालेलं आहे. नक्कीच लवकरात लवकर आपल्याला हा जो हायवे आहे हा हायवे यूज करायला मिळेल. त्यानंतर आम्ही बदलापूरमध्ये शिरलो तर आम्हाला इकडे पाण्याची एक झुळूक पाहायला मिळाली. इतका पाऊस पडून सुद्धा त्याला कुठेतरी आता पडायचाच होता, म्हणून थोडा थोडा तरी पडतच होता तो. रस्त्यावरती पाणी साचलाच होता, पण इतकं नव्हतं जो आधी पडला होता तितकं. मिस्त्रीचं जास्त लक्ष सिग्नलकडे होता, कारण नियमाचं उल्लंघन करायचं नाही, सिग्नल पाळायचा, त्या ट्रॅफिकचे नियम पाळायचे, असं त्याचं एक ब्रीद वाक्य आहे. त्यानंतर आम्ही उल्हासनगरमध्ये एंट्री केली. फायनली पोहोचलो. आणि उल्हासनगरमध्ये काही ठिकाणी रस्त्याची कामं चालू आहेत, त्यामुळे रस्त्याला खूप खड्डे पडलेले आहेत आणि गाडी इतकी खडखड धडधड करत होती की काय सांगायचं. पुढे आलो आणि आम्हाला सगळी दुकानं बंद पाहायला मिळाली. अरे आज नक्की काय झालंय असा विचार करतच होतो, तेव्हा लक्षात आलं, अरे आज शुक्रवार, मार्केट बंद असतो. आणि नक्कीच मित्रांनो, तुम्ही जर शुक्रवारी येत असाल तर शुक्रवारी येऊ नका, कारण शुक्रवारी मार्केट बंद असतोय गाड्यांच्या पार्टचा. आणि इथे सगळी दुकानं बंद होती, त्यामुळे मिस्त्री जरा नाराज झाला. पण काही हरकत नाही, आम्ही पुढे पुढे जात राहिलो. आम्हाला एकही दुकान उघडं भेटलं नाही. आता काय करायचं? मग काय मिस्त्री बोलायला लागला की चल आता घरीच जाऊ. तेव्हा आम्ही घरच्या दिशेने गाडी वळवली आणि पुढे आल्यानंतर असा विचार केला की चला आपण एखाद्या ठिकाणी विचारू, म्हणून मिस्त्रींनी साईडला गाडी लावली आणि एका माणसाला विचारण्यासाठी तो खाली उतरला. मी सुद्धा खाली उतरलो. तर मग बघूया एखादं दुकान चालू आहे का, असा आमचा विचार चालला. आम्ही या गॅरेजवाल्याला विचारलं की दादा कुठे एखादं काचेचं दुकान खुल्लं आहे का. तर त्यांनी आम्हाला एक दुकान सांगितलं, यादव ग्लासेस म्हणून. आणि आम्ही त्या दुकानाकडे पुढे पुढे जात राहिलो, बघू उघडा आहे का अशा आशेने. आणि फायनली मिस्त्रीला तो दुकान उघडा दिसला आणि त्याने मला लांबूनच सांगितलं आहे उघडा आहे. तर या गाड्या क्रॉसिंग करून आम्ही त्या दुकानाकडे गेलो तर नक्कीच दुकान आत्ताच उघडत होतं आणि आम्ही तिथे जस्ट पोचलोच होतो. आम्ही इथूनच फिरून गेलो, पण आम्हाला ते दुकान काही दिसलं नाही. कदाचित ते तेव्हा उघडलं नसेल म्हणून ते आम्हाला दिसलं नाही. पण आम्ही इथे आलो आणि आता हे दुकान उघडलेलं आहे. यादव का ग्लासेस या असे या दुकानाचं नाव आहे. भरपूर व्हरायटीज आहेत, भरपूर प्रकारच्या या काचा आहेत. इथे तुम्हाला कोणत्या गाडीची काच पाहिजे तर इथे तुम्हाला अवेलेबल मिळेल. नक्कीच दुकान आताच उघडलं जात होतं, त्यामुळे इथे जराशी साफसफाई आणि त्यांचे जे कर्मचारी आहेत हे जरा माल व्यवस्थित लावत होते. मिस्त्रीने त्यांना गाडी दाखवली आणि
काच कशा पद्धतीने फुटले ते पण सुद्धा दाखवलेला. तर त्यामुळे मिस्त्री गेला आतमध्ये, आपण सुद्धा आतमध्ये गेलो आणि भरपूर काचा पाहायला मिळाल्या. भरपूर प्रकारच्या कोणत्याही गाडीची तुम्हाला इथे काच मिळून जाईल. जर तुम्हाला यायचं असेल तर उल्हासनगर 17 सेक्शनमध्ये तुम्ही या. फायनली मिस्त्रीला जी काच पाहिजे होती ती काच मिळाली, पण त्याची प्राईस थोडी जास्त सांगत होते. त्यामुळे मिस्त्री आणि तो जो मालक आहे या मालकामध्ये फोनावरती संभाषण चालू होतं. तेवढ्यात आपण या काचेचं जे दुकान आहे हे दुकान दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. सगळ्या गाडीचे भेटतात का? दुकानाचा नंबर मला इथे एक सुंदर अशी गोष्ट पाहायला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा देव्हारा आणि त्याच्याच बाजूला श्री स्वामी समर्थांचा देव्हारा. तर नक्कीच खूप श्रद्धा असेल या मालकाची या दोन्ही देवतांवरती. किंमत ही मिस्त्रीला जरा पटत नव्हती, त्यामुळे तो मालकाकडे सतत सांगत होता की जरा किंमत कमी करा आणि त्याच्या खिशालाही परवडेल अशीच किंमत पाहिजे होती. त्यामुळे काही जमलं नाही, म्हणून आम्ही जरा दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न केला. पण आज शुक्रवार होता त्यामुळे मार्केट सगळा बंद होता. इथे तुम्हाला 4 व्हीलर सेकंडमध्ये किंवा 2 व्हीलर सेकंडमध्ये नक्कीच स्वस्त दरामध्ये मिळून जातील. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही उल्हासनगर 17 सेक्शनमध्ये या. शेवटी फायनली आम्ही विचार केला की चला त्याच ठिकाणी घेऊया आणि आम्ही ती काच घेतली आणि त्याची किंमत मित्रांनो त्याला परवडेल अशीच मिळाली. तर नक्कीच आम्ही ती काच घेतली आणि घराच्या दिशेने निघालो.